नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि आज आहे सॅटर्डे आणि मी ठरवलं की मी माझा हा पूर्ण दिवस म्हणजे मला सेकंड सॅटर्डे सुट्टी असते, तर मी ठरवलं की हा पूर्ण दिवस मी माझ्यावर खर्च करणार आहे. तर मी कालच ठरवलं होतं की मी येस मॅमवरून एक हे बुकिंग करेन, स्पा बुक करेन. तर मला स्वेडिश मसाज करायचा होता आणि तो 1400 रुपयाचा होता, 1450 समथिंग. तर मी तो एक बुक केला आणि एक हेड मसाज बुक केला आहे स्वतःसाठी. तर हे तर माझं प्राईम होतं, पण त्याच्या आधी मला हे थ्रेडिंग वगैरे पण करायचं होतं. मग मी त्याच्यासाठी माझ्या रेग्युलरच्या पार्लरला जाणं गरजेचं होतं. म्हणून मी सकाळी उठले, सगळं घर क्लीन केलं आहे आणि मी आता सकाळीच पार्लरला जाऊन आले. पार्लरमध्ये अजिबात गर्दी नव्हती आणि मला 11च्या आतमध्ये इकडे यायचं होतं आणि 11च्या आत मी आली आहे पण. तर मस्त घर पण क्लीन आहे, पार्लर पण झालं आहे आणि आता मस्त मसाज घेणार आहे. 11:30चं बुकिंग आहे आणि त्या इथंच असतील. तर आज खरंच म्हणजे मी स्वतःवरती खर्च करणार आहे. तर याच्यामध्ये माझा आत्तापर्यंत पार्लरचा खर्च झाला आहे 600 रुपये आणि मी तुम्हाला एंडपर्यंत सांगणार आहे की माझ्या सेल्फ पॅम्परिंगमध्ये मी माझ्यावरती किती खर्च केला आहे. मी 11:30चा सेशन बुक केला होता आणि त्या 15 मिनटं आधीच येऊन सगळी प्रिपरेशन करून त्याने ठेवली होती आणि बरोबर 11:30 वाजता त्याने तो सेशन स्टार्ट केला होता. म्हणजे ते किती टाईम पंक्च्युअल पण आहेत ते समजतं. या शुभांगी ताई आहेत येस मॅमवरून आणि त्यांनी खरंच खूप छान सर्विस दिली आहे आणि खरंच मला एवढं खूप रिलॅक्सिंग वाटतं ॲक्च्युली. तर तुम्ही पण म्हणजे मी रिकमेंड करेन शुभांगी ताईंना खरंच. म्हणजे मी पण नेक्स्ट टाईम काय केलं तर मी तुमच्याकडून सर्विस नक्कीच घेईन. ओके, मस्त सर्विस दिली, थँक्यू. माझा सेशन कंप्लीट झाला आहे आणि आता मी रात्री मी जी खीर बनवली होती त्याच्यावर मस्त कामावरून घेते, कारण मला खूप जास्त भूक लागली आहे आणि ते शिशी पण वाट बघतोय, पण शिशीला नाही देऊ शकत बाबू. हे हॅलो. तर इतकं रिफ्रेशिंग फील होतं आहे ना मला. ॲक्च्युली मी हे येस मॅमचं कुठलं ॲडव्हर्टाईजमेंट नाही करत आहे, पण मला हे एक्सपिरियन्स करून बघायचं होतं की एखादा स्पा वगैरे घरी बोलवून कसं वाटतं वगैरे. आणि माझा स्पाचा पण फर्स्ट टाईमच होता, फुल बॉडी स्पाचा. तो एक्सपिरियन्स अमेझिंग होता आणि एक तर ते येस मॅमचं जे होतं ना ते खरंच प्रोफेशनल होते. शुभांगीताई ज्या आल्या होत्या त्या, आणि इतकं छान ट्रीट केलं आहे त्यांनी, इतकं मस्त मसाज वगैरे केलं आहे, इतकं रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री फील होतं आहे. आणि आता मस्त मी थोडी अर्धा तासाची झोप पण घेतली आंघोळ करून, हेअर वॉश वगैरे केला आहे आणि आता मी हेअरकट करायला जाणार आहे की जे माझे 2 महिन्यापासून हेअरकट बाकी होता. खूप रफ झाले आहेत माझे केस आणि खूप खराब पण झाले आहेत, सो मला हेअरकट करायला जायचं आहे. मी आणि हर्षदा चाललो आहे तिकडे आणि तोपर्यंत माझ्या घरातली जे आळशी लोक कसे बसले ते दाखवते. हा हे काळूचं अगदी विकेट सुरू आहे. काळू तुला पण मसाज केला बाबू? तुला बॉडी स्पा मी तुझा करते ना, बॉडी स्पा. झोप. इकडे आमचं शिशी बाबू, चिची बाबू पण अगदी गारटलाय. आज झोपलेले आहेत. टिनटिन महाराज, आमची टुनटुन मावशी, सगळे असे कसे विकेंड एन्जॉय करत आहेत मस्त. आणि मी पण त्याच्या साईडलाच झोपली होती. ही आमची टुनटुन मावशी खूप गोड आहे. आले बापले, लाज आली बाबू. तर मस्त रेडी होऊया, कारण हेअरकटच्या आधी असं हेअरकट केल्यावर खूप छान दिसतात हेअर्स, तेव्हा आपण असं मस्त रेडी असलो पाहिजे. म्हणून मी छान काहीतरी कपडे घालते आणि जातो आम्ही. 4 वाजता निघायचं, 3:45 वाजले. बाय. हे हाय. तर मी झाली रेडी आणि हा जो टॉप आहे हा मी मिंत्रावरून घेतला होता ऑनलाईन आणि तो मी ऑफिसला घालून जाते नेहमी. तर मी हाच म्हणजे घातला आहे मी हा टॉप, कारण हा छान दिसेल. आणि माझी केसांची कंडिशन बघा काय आहे सध्या, खूप वाढल्यात, खूप स्प्लिट्स पण झाले आहेत आणि ड्राय पण झाले आहेत हेअर्स, कारण मी नीट काळजी नाही घेते म्हणून मला हे केस उडूनच टाकायचे आहेत डायरेक्ट. तर छान रेडी झालं आणि हर्षद 10 मिनटातच खाली येते. मग ती आणि मी इथे जवळच आहे आमच्या इथलं स्टायलेट म्हणून, तिथेच जातो आहे हेअरकटसाठी. तर भेटूया आणि नंतरचा पण ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी माझा बिफोर केसांची जी कंडिशन आहे ती बघा. ला 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 ला.
ही हर्षदा आहे जी 10 मिनिटं बोलून मला अर्धा तास वाट बघायला लावला आणि शेवटी एकटीला पाठवलं इकडे. पण मग तिचा बदला असं झाला की तिला इथे माझा हेअरकट होईपर्यंत वाट बघायला लागली. पण छान झालं. हर्षदाचं पण छान झालं. आता आम्ही दोघे एकदम टकाटक दिसतोय, टकाटक. तर आम्ही ॲक्च्युली आता फिश घ्यायला आलो आहे कारण नेहाकडे फिश बनवायचा प्लॅन आहे आणि मस्त सोमई घेते. तर आम्ही फिश घ्यायला गेलो होतो आणि फिश घेऊन आता आम्ही आलो आहे वडापाव खायला कारण वैदई आणि धीरजला वडापावची क्रेविंग होते. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे, आता आम्ही आलो पिंपळे सौदागरला जोगेश्वरी वडापाव म्हणून खायला. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे पिंपळे सौदागरची एक बेकरी आहे जिथे हनी केक फेमस आहे, तिथला केक खायला चाललो. हा वडापाव खूप टेस्टी होता. पिंपळे सौदागरमधला जोगेश्वरी वडापाव हा आणि हा मला खूप जास्त आवडला कारण त्याची ती गोड चटणी, त्याच्यामुळे त्याची एक टेस्ट वेगळी लागत होती रेग्युलर वडापावपेक्षा. तुम्ही कधी ट्राय केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे आहेत आमचे फेवरेट हनी केक जे पिंपळे सौदागरच्या कृष्णा बेकरीमध्ये आम्ही घेतो आणि पहिल्यांदाच धीरज आणि वैदू ट्राय करत आहेत. चला खाऊया. फिर तो ये उनकी निशानी है ना? इसे बेच क्यों रही हो बेटा? भारी आहे ना, आम्हाला खूप आवडतो. ये जगह जाना पहचान क्यों लग रहा है? छान लागतं. द्या मला एक. तुम्हें ठेवा कितना तुमच्या ख्याल इथेच. अंजलि, अगर तुम रोज कोचिंग जाओगी तो आवाज थोड़ा कमी कर. रखती हो? हाय. कॅमेरा बंद झाला. नाही. भारी आहे. तर नेहाकडून माझ्यासाठी ऑर्डर आली आहे. मी पार्ट टाइम मच्छी बनवण्याचं काम करते आणि माझी पहिली ऑर्डर नेहाने घेतली. तर आम्ही आज सुरमई बनवायचा प्लॅन केला आहे व्हेजिटेरियन लोकांच्या घरात कारण तिचे जे गेस्ट येणार आहेत त्यांना मच्छी खायची आहे पण हे सगळे व्हेजिटेरियन आहेत. पण तरीसुद्धा मी तिचं किचन खराब करणार आहे तिच्यासाठी. तेलो आली वाटतं. लिली. तर आता फिश बनवून रेडी आहे. ही आहे सुरमई, इकडे करी झालेली आहे, फक्त मी थोडा रस्सा गरम करते आणि हे आपले तव्यावर आहे. आणि चपात्या नेहाच्या बाईने बनवल्या, सविता ताईने. आणि आपल्याकडे कोण आलं आहे? वांगमो आले. खास वांगमोसाठी फिश बनवली गेली. इनकी बच्ची भी गुम हो गई है. शंभर शंभर. हां ऊपर चला गया. ए टेक इट कर. टिकट कैसे करता है? वास्तव में सारे भाई जीवन का हवा है. तर आम्ही नेहाकडे गेलो होतो, तिथे आमची फिश पार्टी झाली आणि खरं तर वांगमो आली होती. मी वांगमोसाठी फिश बनवली होती आणि सगळ्यांना ती प्रचंड आवडली. तर आम्ही ॲक्च्युली खूप मजा केली आहे आणि आता मी घराकडे चालली आहे. आज माझा दिवस इतका प्रोडक्टिव्ह गेला आहे, सुंदर गेला आहे. मगाशी आम्ही वडापाव खायला धीरज वगैरे सोबत पण बाहेर गेलो होतो. त्याच्यानंतर वांगमो आली होती आणि तिच्यासोबत इतका एन्जॉय केला आहे. खूप गाणी लावून नाचत बिचत होतो. खूप एक तर फिश पण खाल्ली, त्यामुळे खूप मजा आली. तर या दिवशी मी ठरवलं होतं सकाळी की मी माझ्यावर खर्च करणार आहे. तर पूर्ण माझ्या पॅम्परिंगचा खर्च किती बजेटमध्ये झाला आहे तेच मला सांगायचं आहे तुम्हाला. तर फर्स्ट मी घेतली होती पार्लर सर्विस, जिथे मी माझ्याच पार्लरमध्ये गेली होती, म्हणजे माझं डेलीचं पार्लर आहे ते. तिथे माझे झाले होते 600 रुपीज सगळं आयब्रो थ्रेडिंग वगैरे. त्याच्यानंतर मी येस मॅमवरून एक स्पा बुक केला होता
फुल बॉडी स्पा आणि स्वेडिश मसाज होता तिथे. तर त्याचे झाले होते टोटल 1500 रुपीज आणि मी एक हेड मसाज त्याच्यात ॲड करून घेतला होता. सो 1600 रुपीज झाले होते. आणि त्याच्यानंतर मी मस्त माझा हेअरकट केला आहे, जो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता आणि आता छान हेअर्स दिसत आहेत. याच्यासाठी मी घालवले आहेत 850 रुपीज. मी माझ्यावर 3000 रुपये खर्च केले आहेत आणि हे गरजेचे होते. आज मला इतकं रिलॅक्स आणि असं न्यू स्टार्टवाला फील येतं आहे. खूप बॉडी थकून जाते, आपण आपल्याकडे लक्ष नाही देत आहे आणि एवढं कमवून स्वतःवरती खर्च नाही केले तर कायच उपयोग आहे एवढी दगदग करून. तर म्हणून मी आज माझ्यावरती स्वतःवर खर्च केला आणि ते खूप जास्त वर्थ होतं. हे 3000 म्हणजे मी जे रिलॅक्स झाले त्याच्या मानाने 3000 काहीच नाही आहेत. आणि मी तुम्हाला पण ॲडवाईस करेन की एक दिवशी फक्त स्वतःसाठी थोडेसे पैसे राखून ठेवा आणि स्वतःला रिलॅक्स फील करवा. कारण धावत पळत कुठेच नाही जायचं आहे. जे कमवतो आहे ते याच्यासाठीच कमवतो आहे, पण आपण आपल्याकडे बघत पण नाही आहे. तर फुल दिवस माझा खूप छान गेला. माझं सॅटरडे असं फिरण्यापेक्षा आत्ताच खूप छान गेलं आहे. तर झालं आता 1-1:30 वाजलं आणि मस्त झोपणार आहे मी आता छान. तर भेटूया नेक्स्ट उद्याच्या व्लॉगमध्ये.